महापालिका क्षेत्रात 5व्या दिवसाअखेर 16,917 टन निर्माल्य आरोग्य कर्मचाऱ्यांनी संकलित केले, तर सुमारे 6,579 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले। शहरात मूर्तीदान मात्र अल्प प्रतिसाद दिसतोय। आज अखेर केवळ 152 मूर्तींचे दान करण्यात आले। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात प्रशासनाने गणेश मूर्ती विसर्जनाची तयारी पूर्ण केली आहे। त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवली आहे। सांगली व मिरजेच्या कृष्णा घाटासह शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आलेत। 5व्या दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी नैसर्गिक विसर्जन कुंडात 3,187 आणि कृत्रिम विसर्जन कुंडात 2,323 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आलं, तर 133 गणेश मूर्तींचे भाविकांनी महापालिकेकडे दान केले, तर 11,899 टन निर्माल्य संकलित झाले। दरम्यान 7व्या आणि 9व्या दिवसाच्या तसेच अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज असून सांगली मिरजेतील सर्व नदी घाटावर कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे। नदी घाटावर आपत्कालीन व्यवस्था 24 तास तैनात करण्यात आली आहे। विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना निर्माल्य पात्रात विसर्जित न करता महापालिकेच्या निर्माल्य कुंडामध्ये विसर्जित करावं, मूर्तीदान करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले।